इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम बालभारती मराठी विषयामधील आज आपण पाऊस या कवितेचे पाऊस ही कविता आपण कशी म्हणायची ॲक्शनसहित याचा व्हिडिओ मी अपलोड केला. मुलांची छान कविता देखील पाठ झालेली आहे. आता त्याचे प्रश्नोत्तरे त्याचा स्वाध्याय आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मी एकदा कविता फक्त वाचून काढते. मावना ऐका व्यवस्थित. पाऊस आभाळ वाजलं धडामधूम, वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. ही कविता लिहिलेली आहे सरिता पदकी यांनी. आता याच्यावरती इथं प्रश्नोत्तर आहेत बाळांनो. तुम्ही सर्वजण रेडी आहात का प्रश्नांची उत्तरं द्यायला? कविता आवडली का तुम्हाला? सर्वांची कविता पाठ झाली का? छान म्हणून दाखवतात मला रोज कविता. छान. आता बघा, मला हे समजले, तुम्हाला काय काय समजले आपण पाहूयात. प्रश्न पहिला, उत्तरे लिही. मुलांनी बोट कोठे सोडली रे बाळांनो? कुठे सोडली मुलांनी बोट? व्हेरी गुड. पुढचं बघा, बोटीवर कोण बसले आहे? कसा बसला बेडूक? आणि ओरडला कसा? व्हेरी गुड. वीज कोठे चमकली रे? आकाशात वीज चमकली. छान, व्हेरी गुड. कवितेतील तुला आवडलेली ओळ पाहून लिही. तुम्हाला आवडलेली एखादी ओळ सांगा कवितेतली. हां सांग बरं. हां, कविता पाठ आहे ना तुला? त्यातली आवडलेली ओळ कुठली सांग की. तो ओरडला आहे की नाही? सर्वांना तीच आवडली का? तर ॲक्शन छान करायला मिळते. बरोबर आहे. दुसरी लिहिली तरी चालतीये. ओके. आणि पाहून लिहायचे, तुम्हाला काही मनाने नाही लिहायची. आता बघा प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द घेऊन वाक्य पूर्ण कर. कंसात शब्द आहेत चक चक चक, सु सु सुम, धो धो धो, धडामधूम. वाऱ्याचा आवाज कसा येत होता रे? सो सो सो. पुन्हा एकदा सांगा, वाऱ्याचा आवाज कसा आला? सु सु सु. व्हेरी गुड. आभाळ टिंब टिंब वाजले. आभाळ कसे वाजले रे? धो धो धो. आभाळ 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 वाजले. आभाळ वाजले. छान. इथं दिलाय का धडामधूम शब्द? हा दिलाय. व्हेरी गुड. आकाशात टिंब टिंब वीज चमकली. वीज चमकली. छान. अरे वीज कशी चमकली? नाही नाही, बरोबर आहे, चकचकच आहे. पाऊस आला. आता पुन्हा एकदा व्यवस्थित सांगा. आता चुकायचं नाही. वाऱ्याचा आवाज टिंब टिंब येत होता. सु सु सु. आभाळ टिंब टिंब वाजले. धडामधूम. धडामधूम. आकाशात टिंब टिंब वीज चमकली. चक चक चक. आणि पाऊस टिंब टिंब आला. धो धो धो. अशी उत्तरं लिहायची आहेत. आजचा घरचा अभ्यास आहे हा तुमचा. आता ह्याची उत्तर मला छान द्यायची. विचार कर व सांग. तुमच्या भाषेत सांगायचा बाळांनो. इथं एक गोष्ट आवर्जून करायची, पालकांनी शिक्षकांनी. इथं मुलांना स्वतः विचार करायला लावायचा. आता हा स्वाध्यायाचा व्हिडिओ मी डायरेक्ट करायला घेतलेला आहे. मुलांना अजिबात ह्याची तयारी ह्या 3 प्रश्नांची तर मी करायला सांगितली नाही. बघू आता मुलं काय उत्तर देत आहेत. प्रश्न पहिला काय आहे इथं, कवितेत आलेले कोणते आवाज तुला आवडले? आता आधी मला सांगा, कवितेत कोणकोणते आवाज आले होते बाळांनो? हा, लक लक लक. अजून सांगा की सगळे. अजून? व्हेरी गुड. अजून? सो सो सो. आणखी कोणता आलता आवाज कवितेत? चक चक चक. व्हेरी गुड. मग आता त्यांनी विचारले काय, कवितेत आलेले कोणते आवाज तुला आवडले? कुणाला कोणते कोणते आवडले सांगा मला. सगळे आवडले. बरं, एखादा सांग. हां, मन डराव डुकटर. तुला ग ओवी, तुला ग बाळा. बरं, तुला कुठला आवडला? तुला ग सानू. आणि तुला राजवीर, तुला कोणता आवाज आवडला? लक लक लक. ओके, छान. बघा, मुलांना अशी स्वतः उत्तर द्यायला प्रेरित करा. सगळ्याच गोष्टी मुलांना आयती देऊ नका, त्याच्याशिवाय ते विचार करणार नाहीत. आणि मुलं जर विचार करायला लागले तर खरंच आपल्यापेक्षा खूप सुंदर विचार करतात. त्यांची कल्पनाशक्ती आपल्यापेक्षा खूप सुंदर असते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 2, पावसाळ्यात तू कोणकोणत्या वस्तू वापरशील ते सांग. आता बाळांनो, इतके दिवस पाऊस होता का? नाही. आता 3 दिवस झाला आपल्याकडे पाऊस चालू झालाय. बरोबर आहे. मग शाळेतनं घरून शाळेत येताना तुम्ही काय काय आणता रे पावसाळ्याचं? रेनकोट आणतो, छत्री आणतो, पावसाचा बूट आणतो. छान, व्हेरी गुड. पुढे बघा, पाऊस पडल्यावर तुमच्या आजूबाजूला कोणते बदल होतात? आता परवापर्यंत आपल्याला खूप गरम होत होतं, बरोबर आहे. आणि आता 3 दिवस झाला पाऊस पडतोय. काय काय बदल झालेले दिसले रे तुम्हाला? गार लागतं, छान छान हवा सुटती, परत आमची असा गड्डा असा बर. नाही का? हां. असं जाता बोट पण सोडायला खूप आवडते.
त्या पाण्यामध्ये डबकं साठले त्या पाण्यात बरं. आणि मला सांग, आपण घरून रोज गाडीतनं येत असतो खिंडीतून. खिंडीतले डोंगर इतके दिवस कसे होते ग? सगळी झाडं वाळली होती. आता डोंगर कसे दिसायला लागलेत? हिरवेगार छान दिसायला लागलेत, है की नाही? आपल्या शाळेच्या मागे ओढा होता, इतके दिवस पाणी होतं का त्याच्यात? आता पाणी आलं का ओढ्यात? कशामुळं? पाऊस पडल्यामुळं. परत आपली शाळेच्या बाहेर इथं झाडांची पानं आहेत, कशी दिसत होती? पिवळी किंवा खराब धूळ बसली होती. आता एका तरी पानावर धूळ आहे का रे? म्हणजे पानं हिरवीगार होतात, डोंगर हिरवेगार होतात, धबधबे येतात, डबकं साचतं, त्यात तुम्ही बोट सोडता, ओढ्याला, नदीला, नाल्यांना पाणी येतं. आलं लक्षात? मग पाऊस पडल्यावर तुमच्या आजूबाजूला हे सर्व बदल होतात. आता बघूयात, खेळूया शब्दांशी. कंसातील योग्य शब्द घेऊन हे जे माहीत तर त्यापूर्वी एक सांगते की विचार करवर सांग. हे मुलांनी तोंडी सांगितल्यानंतर त्यांना लिहायलाही सांगा. मुलं खूप सुंदर लिखाण करतात. आता माझी मुलं आज लिहितील. मी पुन्हा शेअर करेल ग्रुपवरती, आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मी शेअर करेल की मुलांनी त्यांच्या भाषेत त्याची उत्तरं कशी लिहिली. पुढे बघा, खेळूया शब्दांशी. कंसातील योग्य शब्द घेऊन दिलेल्या शब्दांचा यमक शब्द लिही. यमक शब्द म्हणजे शेवटचा अक्षर समान असं. रायमिंग वर्ड्स, इंग्रजीतले रायमिंग वर्ड्स, तसे हे मराठीतले रायमिंग वर्ड्स. हां, पाणी, गारा, गाणी, बुडली. तिकडे काय येणार पाण्याला रायमिंग वर्ड? पाणी, गारा, गाणी, बुडली. आणि तिकडे बघा, पाणी शेवटी कुठलं अक्षर आहे? णी. ही तर मग णी अक्षर कुठे आहे शेवटी? हां, गाणी, पाणी, गाणी. जमलं? आता बघा, वारा, गारा. व्हेरी गुड. गारा. जिकडे, तिकडे. सोडली, बुडली. व्हेरी गुड. कवितेत आलेत का बघू आपण रायमिंग वर्ड? शक्यतो असतात कवितेत. हा, हे बघा इथं आहे बघा रायमिंग वर्ड. सोडली, बुडली. त्याच्यानंतर आणखी आलंय का? हा, बघा. नाही, पण इथे रायमिंग वर्ड्स असं नाही आलं. जिकडे तिकडे इथलाच आहे कवितेतला. पुढं बघा, शोध घेऊया. परिसरात जाऊन निरीक्षण कर. परिसरात खालीलपैकी कोणत्या गोष्टी दिसल्या त्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर. आता आपण मगाशी चर्चा केली की पाऊस पडल्यावर तुमच्या आजूबाजूला कोणते बदल झाले? हिरवेगार गवत दिसले का रे? तुम्ही 1 किलोमीटर चालत येता, बरोबर आहे. रस्त्याने सगळं काय वाढले आता? हिरवेगार गवत. मग तिथं बरोबर चिन्ह करायचं. परत साचलेले पाण्याचे डबके. काय केलं तुम्ही परवा साचलेल्या पाण्याच्या डबक्यात? बोट सोडली. मग ते दिसलं का तुम्हाला डबकं? ओके. त्याच्यानंतर बेडूक दिसला का रे? सकाळी केवढा मोठा बेडूक होता मी गाडी पार्क करताना. ओके. आणि काळे ढग. परवा दिवशी काल पाऊस पडला तेव्हा ढग कसे आलते भरून आकाशात? काय ढग. छान, व्हेरी गुड. अशा पद्धतीनं हा सर्व स्वाध्याय मुलांना तुम्ही स्वतः समजावून सांगा. फक्त उत्तर मात्र मुलांना स्वतः लिहायला सांगा. याच्यात काही अडचण आली तर मला नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत साबणाचे बुडबुडे. याची आम्ही कृतीही करणार आहोत. तो सोमवारी व्हिडिओ करेल मी आणि अपलोड करेन. तोपर्यंत हा स्वाध्याय सोडवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.